एका स्त्रीला एक प्लेट भरून जेवण बनवण्यासाठी काय काय करावं लागते ते सांगते. आज सकाळी उठल्याबरोबर पूर्ण स्वयंपाक केला आणि त्यानंतर मी गेले इवाला सोडण्यासाठी. इवाला स्कूलला सोडलं. तिथून मी डायरेक्ट गेले भाजीपाला आणण्यासाठी भाजी मंडईत, कारण सोमवारी आमच्याकडे भाजीपाला भरतो. सो तिथे जाऊन बघू शकता 2 बॅगा फुल असा ग्रीन व्हेजिटेबल्स आणलेले आहेत मी. आणि आणल्यानंतर आता माझ्यात अजिबात एनर्जी नव्हती. ऊन इतकं होतं. म्हटलं आल्याबरोबर जेवण करूया. सो जेवण रेडी होतं. मला फक्त सॅलड बनवायचं होतं. फ्रेश भाजीपाला आणला होता. त्यात टोमॅटो, काकडी, गाजर जे काही सॅलडचं सामान होतं ते सगळं कट केलं आणि बघू शकता किती यम्मी सॅलड तयार झालेला आहे. किती जरी यम्मी आणि टेस्टी लागत असलं तरी त्याच्या मागे जवळजवळ 2 तास लागले मला ते घेऊन येण्यासाठी. इतका भाजीपाला आणून आमच्या घरी काहीच फायदा होत नाही, कारण इवा आणि तिचे डॅडी प्रत्येक भाजीला नावं ठेवतात. एनिवे त्यानंतर लगेचच किचन ओटा क्लीन केला. म्हटलं जेवण झाल्यानंतर कामामध्ये यायची इच्छा होत नाही. ऑलरेडी थंडी इतकी वाढलेली आहे, त्यामुळे फटाफट किचन ओटा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर माझ्यासाठी एक छान असं प्लेट तयार केलं. तुम्ही माझ्यासारखं असंच हेल्दी खा आणि हॅपी राहा. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.